नमस्कार, मी सोनाली प्रत्यूची आई या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज ना बाकीचे सर्व काम झालेले, स्वयंपाक असो, मुलांचा टिफिन, मुलं पण शाळेत गेले आणि बाकीची क्लिनिंग, कपडे वगैरे सर्व झालेत आणि म्हटलं थोडंसं साफसफाई करायला घ्यावं। तर बघा हे सर्व भांडे तेवढे, पण हे एकदा पाठीमागं पुसून काढले होते कारण एवढं ते डीप क्लिनिंग करायला टाईम नाही एवढं, कारण दिवस जातो पूर्ण क्लिनिंग करायची म्हटलं का, आणि बाळ पण आहे त्यामुळे एवढं टाईम नाही भेटत। तो उठला, झोपले, तो जोपर्यंत झोपलाय तोपर्यंत सर्व कामं आवरून घ्यायचे असतात। तर इकडलं जे आहे ना, इकडलं कडापेची मांडे हे सर्व असं खराब झाले आणि तेलकट पण झाले। तर मी काय त्यातले ते डब्बे वगैरे होते ते इकडे घासून घेतले आणि अजून माझे सर्व आवरायचं आहे, हे पूर्ण घासायचं आहे। आणि ही पुढची विंडो आहे ती पण खूप खराब झाली। तर हे सगळं फोडणी वगैरे देताना किंवा मग गरम वाफ वगैरे जाते ना, तर ते सर्व त्याच्यावरती जातं, मग ते जास्तच खराब होतं, तेलकट होतं। तर मग आता ना अगोदर सर्व क्लिनिंग करून घेते आणि मग बाकीचं काही व्हिडिओ आहे तो शूट करते, कारण मग अर्धा वेळ गेला तर मग नंतर टाईम नाही भेटणार हे सर्व करणार। तर अगोदर हे सर्व घेते साफ करून, काही पसारा काढलाय तो पण डब्यात पण ते पुन्हा पुसून भरायचा आहे। तर इथे मी सर्व अगोदर भांडे घासून घेत होते आणि घासून नंतर पुसून सर्व वरचे जे साईड आहे ते फरचे वगैरे सर्व घासून घेतली आणि नंतर मग सर्व भांडे लावून घेतले। तर मग असंच क्लिनिंगमध्ये बराच वेळ गेला। तर आज ना लाईटीचा पण प्रॉब्लेम झाला, त्यानंतर पाणी पण संपत आलं होतं। तर म्हटलं बाद झालं, आता एवढं होतं तेवढंच केलं। त्यानंतर इथे ना काही मिरच्या लावलेल्या आहेत, पण आमच्या इकडे पाऊस एवढा होता की म्हणजे चालू पण आहे, तर बांधाच्याकडे सर्व पाणी साचल्यामुळे या मिरच्या जळून गेल्या होत्या आणि नंतर मग त्या मिरच्या ज्या आलेल्या होत्या त्या सर्व लाल झाल्या होत्या अशा, तर मग ते खाली गळून खराब होतात। तर म्हटलं तेवढं तोडून घेऊ आणि इकडे बघा किती छान अशा आलेल्या आहेत मिरच्या आणि खूप मिरच्या आहेत त्यांना। तर मग हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, तर सर्व आवरल्यानंतर हा व्हिडिओ शूट करायला घेतला होता। तर इथं शेतात ना काही आम्ही धान्य वगैरे पेरलेलं आहे, कडधान्य। तर असंच मूग किंवा मग वाल, काळा वाल, राजमा, मठ हे असं काही पेरलेलं होतं। सर्वांची एक एक पाभाराला पेरली होती, कारण ना घरगुती खर्चासाठी। मग हे आम्ही काही त्यानंतर इथे ना वाटाणा लावला होता, कारण ते राजमा जो होता पेरलेला तो उगलाच नाही, त्यामुळे तिथे वाटाणा लावून दिला। ते छान असं त्याची खुरपणी वगैरे पण झाली आणि खूप छान आले। इकडे कोथिंबीर आहे, मेथी आहे। चल चल पुढं, त्याच्या पाय नको देऊ। तर इथे शेतात गेलं ना सर्व वाऱ्याचाच आवाज येतोय कॅमेऱ्यामध्ये, त्यामुळं व्हॉइस ओव्हर करावा लागतो ना। आणि मुली पण आल्या होत्या माझ्यासोबत। हा संडेचा व्हिडिओ आहे आणि मग त्या दिवशी आम्ही शेतात फेरफटका मारलेला। तर खूप छान वाटतं मोकळ्या वातावरणात। आणि मग त्यानंतर आम्ही घरी पण आलो। मी नाही दिलेला, तो पहिलाच आहे। तर इथे ना काही कांद्याची आरण भरून ठेवलेली, आरण म्हणजे जाळीमध्ये असे कांदे टाकले, तर बरेच आतमध्ये जाता येत नव्हतं, इकडूनच मी शूट केलं। खूप मोठे मोठे कांदे आहेत, पण काही खराब व्हायला लागलेत, तर त्यांना बेश वगैरे मारून ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर इकडे काही बाकीचे धान्य वगैरे ठेवलेत या शर्टमध्ये। तर कांदे लवकरच हे मार्केटला न्यायचे आहेत। आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।